गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या या घराचा यूट्यूब चॅनलमध्ये. रोजच्या प्रमाणेच ना आजचा दिवस पण एकदम छान सिंपल सुरू झाला होता. म्हणजे असं काही स्पेशल प्लॅन नव्हता, पण शेवटी काय झालं ना ते मी सुद्धा एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. तर ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. मला आधी वाटत होतं की सृजन मला फसवतो आहे, खोटं बोलतोय माझ्याशी, पण शेवटी त्याने जे मला करून दाखवलं ना ते बघून माझं मात्र तोंड बंद झालं होतं. तर ते काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगतेच. तर सकाळ म्हणजे ना नेहमीचीच धावपळ असते आपली. हे करा, ते करा, टिफिन तयार करा, पाणी भरा, दूध गरम करा, मुलांचा आवरा. बरेचसे असे छोटे मोठे कामं असतात ते आपल्याला रोजचे करावेच लागतात. जे कुणाच्याही ध्यानीमनी नसतात, पण आपल्याला मात्र ते करावेच लागतात, कारण ते रोजच्या आपल्या डेली रुटीनचा लाईफचा तो भाग असतो. तर आज सकाळी सकाळी मी खूप जरा कामाचा स्पीड वाढवला होता रोजच्यापेक्षा, कारण स्मिरा आज खाली खेळायला गेलेली होती. तिच्या फ्रेंडसोबत ती खाली खेळत होती, म्हणून मी बाल्कनीतून तिच्यावर लक्ष पण ठेवत होते अधूनमधून आणि पटापट कामं पण आवरून घेत होते. कारण मला काही कपडे आज स्टिच करून घ्यायचे होते. थोडेसे उसवलेले होते, ते माझ्याकडे छोटं मशीन आहे त्याच्यावर ते मला स्टिच करून घ्यायचे होते. तर ते कपडे स्टिच करायचे होते, त्याच्यामुळे मी आज कामं मात्र पटापट आटोपले. आणि स्मिरा खाली गेलेली असती ना की कामांचा स्पीड माझा जरा वाढलेला असतो, कारण ती घरात असती ना की ती मध्ये 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 कामांच्या लुडबुड करत असते. त्याच्यामुळे मला अजिबात कंटिन्यू असं काम करता येत नाही. कारण सृजन सकाळी शाळेत जातो आणि तिचे पप्पा पण ऑफिसला जातात, त्याच्यामुळे ती खूप कंटाळा येतो तिला. एकटीला तिच्यासोबत खेळायला पण कुणी नसतं. आणि तिच्या सोबतच्या ज्या मुली असतात त्या पण खेळायला बाहेर आलेल्या नसतात. काही थोड्या मोठ्या आहेत त्या शाळेत गेलेल्या असतात, त्यामुळे ती खूप बोर होऊन जाते. म्हणून मग तिला कंटिन्यू असं वाटतं की मम्मीने माझ्यासोबत खेळावं. म्हणून मग मला एकतर कामं करता करता तिच्यासोबत खेळावं लागतं, नाही तर कामं सोडून मला तिच्यासोबत खेळावं लागतं. पण आज ती खाली गेलेली होती खेळायला, त्याच्यामुळे माझं कामं पण पटापट झालेले होते. आणि हे कपडे जे दिसत आहेत ना खुर्चीवर, हे बऱ्याच दिवसापासून साचलेले होते. धुतलेले कपडे फक्त घड्या करायचे बाकी होते, म्हणून ते खुर्चीवर पडलेले होते. आणि ही खुर्ची आमची बसायला यूज कमी होते, पण वाळलेले कपडे तिच्यावर ठेवण्यासाठी मात्र ती जास्त यूज होत असते. नेहमी तिच्यावर वाळलेले कपडे मी टाकून देत असते, म्हणजे जेव्हा जमेल तेव्हा मी त्या घड्या करून घेत असते. तर आता तो मुहूर्त निघाला होता, मी फायनली सगळ्या कपड्यांच्या घड्या माझ्या करून घेतल्या. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना, कपड्यांच्या घड्या पण करून झालेल्या असतात, फक्त ते ठेवायचे बाकी असतात. तेवढंच मीरा येते आणि तिला एखादा काही शोधाशोध करायची असली, की तिचे टॉयज शोधायचे असले किंवा तिचे कपडे शोधायचे असले ना, तर ते त्या सगळ्या घड्या केलेल्या कपड्यांचं मात्र ती पूर्ण विस्कटून टाकते. तर बऱ्याच वेळा ते असं करते, म्हणून जेव्हा मला ते लगेच ठेवता येते त्याच वेळेला मी त्या कपड्यांच्या घड्या करत असते. तर ते सगळं आवरून झाल्यावर हे टीव्ही युनिटवर पण थोडी धूळ होती, ती पण क्लीन करून घेतली. तसं तर ते 2-3 दिवसापूर्वीच आहोंनी आणि सृजनने क्लीन केलेलं होतं, पण हा जो टीव्ही युनिट आहे आणि हॉल जो आहे ना, खूप प्रचंड धूळ येत असते. त्यामुळे तो 2-3 दिवसानंतर पुसला तर ठीक, नाही तर खूप जास्त घाण त्याच्यावर साचत असते. तर थोडंफार तेही क्लीन करून घेतलं. दुपारी सगळं जेवण वगैरे आटोपलं आणि स्मिरा छान झोपली होती. तर ती झोपेतून उठल्यानंतर पुन्हा तिची तयारी करून ती पुन्हा खाली खेळायला गेली होती. आणि त्यानंतर मग जे माझे कपडे स्टिच करायचे होते ना, ते कपडे मी स्टिच करायला बसली होती. कपडे जे आहे ती झोपली होती तेव्हा माझे झाले होते कंप्लीट, पण ते मशीनच्या आवाजाने ती लवकर उठून गेली. त्यामुळे मग मी ते तिला खेळायला खाली पाठवलं आणि बाकीचे उरलेले कपडे स्टिच केले. तरी सुद्धा माझे काही कपडे राहून गेले, कारण ते मशीन खूप छोटं आहे. त्याचा स्पीड जो आहे तो खूप जास्त नाहीये. जसं मोठं मशीन आपलं चालतं त्याप्रमाणे ते चालत नाही, त्याचा स्पीड खूप कमी आहे. त्यामुळे छोटे मोठे कामं त्याच्यावर होतात. तर काही कपडे माझे तरी सुद्धा राहून गेले. फिटिंग वगैरे जे करायचे होते ते राहिले, फक्त जे उसवलेले होते तेच कपडे माझे आज कंप्लीट झाले. तर हे सगळं काम आटोपल्यानंतर संध्याकाळी सृजन ट्युशनहून आला. तसं तो दुपारी शाळेतून आल्यानंतर त्याने ना एक प्रोजेक्ट त्याचा रोबोटिक्सचा बनवला होता, तो मला एक्सप्लेन करून दाखवणार होता. पण त्याचं जेवण वगैरे आटपून त्याला परत ट्युशनला जायचं असतं, म्हणून त्याला म्हटलं संध्याकाळी आल्यानंतर मला एक्सप्लेन करून दे. तर ते संध्याकाळी आल्यानंतर त्याने मला इथे एक्सप्लेन करून तो दाखवत होता. पण त्याला म्हटलं मला तू सुरुवातीपासून सगळं बनवून दाखव, तरच मी विश्वास ठेवेल की हा खरंच तू बनवलाय. तर त्याचे तेच प्रयत्न चालले होते. आणि बघा आता तुम्ही पुढे त्याने काय केलं. त्याने जो शाळेत बनवला होता ना तो परफेक्ट होता, पण माझा विश्वास बसत नव्हता की त्याने खरंच तो पूर्ण त्याच्या पद्धतीने बनवला आहे. मला असं वाटत होतं की ते सरांची हेल्प वगैरे त्याने घेतली आहे. त्याने ते पुन्हा सुरुवातीपासून सर्व वायरी बझर वगैरे सर्व काढलं आणि सुरुवातीपासून तो ट्राय करत होता. पण पुन्हा पुन्हा त्याचं काहीतरी चुकतच होतं. पहिला अटेम्प्ट नाही झालं, दुसरा अटेम्प्ट आता होईल तेव्हा होईल करत करत त्याने बऱ्याच वेळ प्रयत्न केला, खूप अटेम्प्ट केले, पण त्याला ते जमतच नव्हतं. बऱ्याच वेळा त्याने वायरी काढून चेंज केल्या किंवा दुसऱ्या वायरी काढल्या, त्या लावल्या. बजर उलटा सुलटा लावून बघितला तरी ते होत नव्हतं. नंतर सेन्सर उलटा सुलटा लावून बघितला तरी सुद्धा ते होत नव्हतं. बऱ्याच वेळा त्याने ते ट्राय केलं.
आणि त्याचे पॉईंट्ससुद्धा जे आहेत ना, ते बारीक बारीक जे डॉट्स दिसत आहेत ना खाली, तर ते सुद्धा त्याने चेंज करून बघितले की कदाचित एखाद 2 पॉईंट्स खराब असतील तर दुसऱ्या ठिकाणी लावून बघू. ते सुद्धा त्याने चेंज केलं, तर तरीसुद्धा ते होत नव्हतं. त्याची ती छोटीशी चूक होती, पण त्यालाच ती एक्झॅक्टली काय आहे ना तेच कळत नव्हतं. आणि अधूनमधून तो मला विचारत होता की काय प्रॉब्लेम होतोय, काय प्रॉब्लेम होतोय. जसं मी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, मला बटन फक्त ऑन आणि ऑफ एवढंच मला कळतं, आणि तो मला त्यातलं विचारत होता ज्यातलं मला काहीच कळत नाही. तर त्याने बऱ्यापैकी त्याने केलं होतं. त्याची एक छोटीशी चूक होती, ती तुम्हाला पुढे मी सांगतेच. तर त्या एका छोट्याशा चुकीमुळे त्याला ते जमत नव्हतं. आणि हे ॲक्च्युली त्याचं उद्या एक्झिबिशन आहे रोबोटिक्सचं, त्याच्यासाठी तो हा प्रोजेक्ट बनवत होता. म्हणजे घराजवळ कोणी चोर आले किंवा घराजवळून कोणी गाडी गेली, गाडी पास झाली, तर तो सेन्सर जवळून काही पास झाल्यानंतर तो सेन्सरमुळे अलार्म वाजेल, असा त्याचा तो प्रोजेक्ट होता. तर ते उद्या त्याचं एक्झिबिशन होतं, आणि आता त्याने तो सगळा प्रोजेक्ट खोलला होता आणि तो पुन्हा रिपीट बनवत होता. आणि तो त्याच्याकडनं मात्र बनत नव्हता. खूप टेन्शनमध्ये आला होता तो, आणि पुन्हा पुन्हा ट्राय करत होता. खूप इरिटेट झालेला होता. आणि त्यातच मी त्याला अधूनमधून चिडवत होते की खरंच तो प्रोजेक्ट तू स्वतः केलेलाच नाही आहे, तुला सरांनी बनवून दिलेला आहे. तर तो अजून जास्त चिडत होता. त्याच्याकडून ते लाईट्स लागत होते, पण जो सेन्सर आहे ना, ते सेन्सरजवळ हात नेल्यावर त्याचा जो बजर आहे, अलार्म आहे, तो वाजत नव्हता. तेवढाच त्याचा प्रॉब्लेम होत होता. तर प्रॉब्लेम खूप छोटा होता. त्याने जे बजर लावलेलं होतं ना, त्याचे पॉईंट्स फक्त मागे पुढे झाले होते, म्हणजे उलटे झालेले होते. प्लसच्या ठिकाणी मायनस, मायनसच्या ठिकाणी प्लस, असं फक्त त्याचं झालेलं होतं. बाकी सगळ्या गोष्टी ओके होत्या. त्याने सगळं ऑलमोस्ट चेंज केलं होतं, फक्त बजर चेंज केला नव्हता. तेवढाच त्याचा प्रॉब्लेम झाला होता, आणि ते त्याला खूप शेवटी कळालं. पण फायनली त्याने मला ते करून दाखवलं. आणि आजकालची मुलं इतकी हुशार आहेत ना, म्हणजे ज्या वयात आपण ABCD शिकलो त्या वयात ते रोबोटिक्सचे छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतः तयार करतात. म्हणून खरंच असं वाटतं की आपल्यापेक्षा आपली पुढची पिढी जी आहे ना, ती खूप हुशार आहे. चिडवत होतं ना, खूप जळत होतं माझ्यावर कोणतरी. हात मागे कर. सेन्सरची हे किती आहे? काय ड्युरेशन, आपलं रेंज वर कर, किती रेंज पर्यंत सेन्स करता येते? ऑलमोस्ट 1.5 इंच. म्हणजे तुझं काय चुकलं होतं? बजर उलटा लावलं होतं तू. हा म्हटलं काहीतरी चुकलंय माझं. झालं ना, मी बनवलं होतं. तू फक्त जुगाड करून घेतलं होतं काहीतरी, हे उलट तेच उलट करत 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 तू पोहोचला तिथपर्यंत. तुला माहित नाही का मी रोबोटिक्स केलंय? होतं मला हे. आणि शेवटी प्रोजेक्ट खरंच चालू झाला. मी लिटरली थक्क झाले की खरंच त्याने तो प्रोजेक्ट फायनली चालू केला. आणि त्या मोमेंटला मला एक गोष्ट जाणवली की आपण लोक काय करतो, लगेच त्यांच्यावर डाऊट घेतो मुलांवर की त्यांना येत नाही, ते करू शकत नाही. पण खरंच मुलं हार मानत नाहीत, ते रिपीट करत राहतात आणि शेवटी करून दाखवतात. आज त्याने मला प्रूव्ह केलं की मी करू शकतो. पण त्याने आज मला एक धडा शिकवला की मुलांना अंडर एस्टिमेट कधीच करू नये. कधी कधी ते आपल्यालाच शिकवतात, आणि आज त्याने मला असं शिकवलं होतं. डाऊट घेण्याआधी बिलीव्ह करायला शिका. तुमच्यासोबत सुद्धा असा मोमेंट झाला आहे का कधी? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. मागे करायचा हात लगेच. कोणी क्रॉस केलं? आणि आम्ही सर्वांनी केल्यानंतर स्मिरा कशी मागे राहील ते बघा. तिने ते किती छान त्याचा खेळ चालू केला होता. खाली जवळ. तर अशा प्रकारे मला वाटत होतं की तो माझ्याशी खोटं बोलतोय, पण त्याने आज मला ते स्वतः करून दाखवलं आणि माझं तोंड मात्र बंद केलं. चला, तर व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.